अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात मग चांगला पाऊस कधी पडणार आहे. राज्यात सांगायचं झालं तर मग मोठा पाऊस, विहिरीला पाणी येणारा पाऊस ह्या ऑगस्टमध्ये नाही, तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणार आहे. कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस सुरू होईल. त्यावेळेस काय होईल, मग राज्यात ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. हा जो ऑगस्ट महिना आहे, ह्या ऑगस्ट महिन्यात फक्त विदर्भामध्ये पावसाचं चांगलं सावट आहे. कारण की ना 2 एक माग कमी दाबाची पट्टी जात असल्यामुळे विदर्भातच पाऊस पडणार आहे. मग ते कुठं राहणार आहे, गोंदिया, भंडारा, त्याच्यानंतर नागपूर, अमरावती, अकोला, इकडे मोर्शी हे पट्टा असा मध्य प्रदेशकडे पाऊस जात असल्यामुळे त्या विदर्भाच्या त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात. आज देखील जळगाव जिल्हा, राऊर तालुका, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे तिकडे आज देखील रिमझिम पाऊस सुरू होईल किंवा झालेला असेल म्हणून हा अंदाज 11 ऑगस्टचा शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यात परत जे आणखीन ऑगस्टमध्ये जे पाऊस येणार आहे ते विदर्भातच पाऊस पडणार आहे. ते मात्र महाराष्ट्रात इकडल्या मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे कमी प्रमाण असणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. आणि सांगायचं झालं तर मग मोठा पाऊस फक्त सप्टेंबरमध्ये. मग काय होणार आहे, 28 म्हणजे हे 28 ऑगस्ट आहे. 28 ऑगस्टच्या नंतर काय होणार, वातावरणात बदल होईल. मग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र मग पाऊस राज्यात मोठा असणार आहे. मग त्याच्यामध्ये ओढे नाले वाहणारा, तळ्यात पाणी येणारा असा पाऊस सप्टेंबरमध्ये असणार आहे. पण ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त पिकाला लागल तसं पाऊस पडणार आहे, पिकाला झोपल तसं पाऊस पडणार आहे. पीक हिताचा पाऊस सांगायचं मध्ये पीक हिताचा पाऊस आहे, नुकसानीचा पाऊस नाही म्हणून अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आज देखील जालना जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, इकडे बुलढाणा जिल्हा ह्या जिल्ह्यात आज देखील बघा दुपारनंतर उद्या 11 ह्या 4 दिवसात पाऊस पडणार आहे. पण संपूर्ण परभणी जिल्ह्यात नाही पडणार. परभणी जिल्ह्यात काही मोजक्या ठिकाणी पडणार आहे. जालना जिल्ह्यात देखील मोजक्या ठिकाणी पडणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील मोजक्या ठिकाणी पडणार, लातूरमध्ये मोजक्या ठिकाणी, धाराशिव, सोलापूर तिकडे देखील मोजक्या ठिकाणी पडणार आहे. असा सर्व दूरचा पडणार नाही. नांदेडकडे तशीच परिस्थिती मोजक्या ठिकाणी, हिंगोली जिल्ह्यात, वाशिम जिल्ह्यात, यवतमाळ जिल्ह्यात तिकडे देखील असा तुरळकच पडणार आहे, मोजक्या ठिकाणी पडणार आहे. पण जोराचाच पडणार आहे. स्पीड मात्र जोरात फास्ट राहील, थेंब मात्र ठोकर राहतील म्हणून अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. चांगल्या पावसाची जर चांगल्या पावसाचा अंदाज घ्यायचा असेल तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सध्या जे पाऊस चालू आहे कोकणपट्टी, मुंबई, इगतपुरी हे पट्ट्यात पाऊस चालू आहे. पण ते पाऊस काय होते, महाराष्ट्राकडे इकडे येत नाही. ते पाऊस सरळ इकडे गुजरातकडे जाते, त्या पाऊस येत नाही. मग तुम्हाला सांगू इच्छितो सध्या पाऊस ते तसंच चालू राहणार आहे. त्याच्यामुळे पुण्याकडे सरीव सरी राहतील, अकोले, संगमनेर अशा सरीव सरीच येत राहतील, इकडं श्रीगोंदा तिकडे देखील असाच राहील. पण चांगला पावसासाठी शेतकऱ्याला